ती आपली आहे की नाही गायकवाड साहेब? गायकवाड दादा आहे की नाही आपली? तर ती जबाबदारी आपली आहे. तर आपण आपलं पाल्य, आपला मुलगा तो कुठे जातोय, कुणासोबत उठतो बसतोय, तो काही गुन्हेगारीच्याकडे पण जात नाही. उद्या तुम्हीच परेशान असाल, पोलीस स्टेशनचे कथा मारून काही तरी तो एखाद्या नोकरीला लागला किंवा काहीतरी त्याचं लग्न ठरलं एखाद्या मित्राचं, तर त्याची तो पार्टी देतो किंवा ते जेवायला जाते तर आपण शोधू शकतो ते पॅरेंट्सच्या नात्याने. परंतु वारंवार तो व्यक्ती, तो मुलगा परिसरातील नागरिकांतर्फे बाबाभाऊ तायडे यांनी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जसं त्यांची मागणी आहे तर नशामुक्त परिसर, भयमुक्त परिसर, तर यावर तर आंदोलन स्थगित केलेलं आहे. आपल्याकडून कसं प्रयत्न केले जाणार आहे? आज भीमनगर भावसिंगपुरा भागातील नागरिकांनी बाबा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनाक्रोश मोर्चा आयोजित केला होता, जो की एक्साईज राज्य उत्पादन शुल्क व फूड अँड ड्रग्स विभागाच्या विरुद्ध त्यांची एक संतापजनक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. आम्ही 4 दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक या नात्याने आम्ही पूर्ण एरियामध्ये विविध ठिकाणी रेड केलेले आहेत आणि जेवढेही धंदे होते ते पूर्णतः नष्ट केलेले आहेत. आणि या सर्व कारवाईला बघून इथले नागरिक व बाबा तायडे यांनी सदर मोर्चा हा स्थगित केला आहे. आणि ह्या ज्या कारवाया हे नेहमी चालतच राहतील याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे त्यांना. आणि या पुढे एक गाडी देखील या एरियासाठी आपण पेट्रोलिंग साठी देत आहोत. त्याच्यावर सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून हा मोर्चा स्थगित केलेला आहे. या प्रकरणी इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार की या वर्ष दीड वर्ष तिकडे 6-7 मर्डर झालेले, यावर कशी उपाययोजना केली? या पुढे ह्या ठिकाणी यांचं नागरिकांची जी मेन जी अडचण होती की या ठिकाणी पोलीसची गाडी पेट्रोलिंग चालू राहत नाही, त्यामुळे इथे कुठेही लोक हे बसून राहतात रात्री 12-1 वाजेपर्यंत. परंतु जर कधी गाडीची जर सोय झाली, पोलीस पेट्रोलिंग, पोलीस प्रेझेन्स इथे दिसला, तर अशा घटना घडणार नाही असं सगळ्यांचं मत होतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गाडीची सोय केलेली आहे. 2 कर्मचारी इथे दिले आहे. आज त्यांनी सांगितले की 4 वाजेच्या वेळी संध्याकाळी 6 पासून रात्री 1 वाजेपर्यंत या ठिकाणी गाडीची थांबायची सोय करा. त्या हिशोबाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत. या परिसरात जसं की जर काही हॉटस्पॉट आहेत, जसं की जर ओपन स्पेस आहेत, उघड्या जागा आहेत, या जागांचा जिथे नशीबखोर वगैरे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्याचा वापर करतात, तर या जागांवरही आपली गस्त वगैरे केली जाणार आहे? 100% या ठिकाणी ज्यांनी हे लोकेशन दिले, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात, त्या ठिकाणी 100% गस्त करण्यात येईल. 4 दिवसापासून सर्व ठिकाणी गस्त चालू आहे. ज्या ठिकाणी जे मुलं भेटत आहे त्यांना व्यवस्थित पोलीसच्या भाषेमध्ये समजावून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आता भरपूर ठिकाणी कोणीही मुलं बसलेले दिसणार नाही. आपल्या समोर टाकी आहे, पाण्याची टाकी, या ठिकाणी भरपूर मुलं बसत होते. या ठिकाणी गार्डन आहे, त्या ठिकाणी मी 2 दिवसांपासून चक्कर मारू लागलो, इथे कोणीही बसलेलं नाही हे मला दिसत आहे. दुसरी गोष्ट, काही लोक जे ते शॉर्टकट मध्ये पैसा कमावण्यासाठी नशाखोरीचे इच्छित धंदे करतात, तर यांना व गुन्हेगारांना आपण काय आवाहन करणार, काय सर्व जे शॉर्टकट पद्धतीने मोर्चा जे गुन्हेगारी करतात त्यांच्याविषयी कायदा अतिशय कठोर आहे. माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर हे अतिशय कठोर अशी कारवाई करत आहे. त्यांचं म्हणणे आहे की जर एखाद्या माणसाकडे अवैध धंद्याचं काहीही भेटलं तर ते दुकानदाराला आरोपी करत आहेत की त्यांनी यांना दारूच्या बाटल्या का बरं दिल्या, एवढ्या प्रमाणात कशा दिल्या. यामुळे आपल्या शहरामध्ये जे की कुठेच घडणार नाही अशा सर्व ठिकाणी दारू पकडली तर दारूच्या दुकानदाराला आरोपी करण्यात आलेला आहे. तर काही सुज्ञ नागरिक जर आपणास जर काही अशा माहिती अगर देणार असतील तर त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे का? कसं आहे? 100% जर कोणी अशी आम्हाला काही बातमी दिली तर आमच्यासाठी ती योग्य ती फायदेशीरच असते, जेणेकरून पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही 100% त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांचा हेल्पलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी मेसेज गेला तर कोणाचंही नाव सांगण्यात येत नाही. संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ते योग्य ती कठोर कारवाई करत असतात. लोकांना जर काही माहिती द्यायची असेल तर त्याच्यासाठी संपर्क क्रमांक, मी संपर्क क्रमांक यापूर्वी दिलेला आहे, मी वापस एकदा शेअर करतो.
आणि सर्वांना याचा नंबर माहित पाहिजे. याच्यासाठी नार्कोटिक सेल साठी नंबर आहे, कंट्रोलचा नंबर आहे, काल देखील यांना साहेबांना दिलेला आहे. यापुढे पण तो नंबर सर्वांनी वापर करा. जसं जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, जसं नशेखोरी विरुद्ध हा मोर्चा होता, हा आपण स्थगित केलेला आहे, याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा व प्रभाग क्रमांक 3 मधील ज्या आमच्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून ह्या परिसरामध्ये अवैध धंदे, नशेचे व्यापार हे वाढत चाललेले होते. आणि देशी दारूचे दुकानं असतील, त्याच्यानंतर गांजाचा व्यापार असेल, आणि बटन नावाचा एक नवीनच एक अंमली पदार्थ आहे, तो सुद्धा या परिसरामध्ये काही दिवसापासून वाढ होत होती. आणि निश्चित या सर्व गोष्टीमुळे आमच्या परिसरामध्ये एक गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले होतं. लहान लहान मुलं नशेखोराकडे वळतायत आणि उघड्यावर राजरोसपणे दारू पित आहेत. माता भगिनी उघड्यावर मॉर्निंग वॉक असेल, इव्हनिंग वॉकला जाता येत नाही, ज्येष्ठ नागरिकांना जाता येत नाही. ही खूप म्हणजे चीड आणणारी बाब होती आणि त्याचा आम्हाला खेदही वाढत होता. तर त्या प्रसंगी आम्ही सर्व माता भगिनींनी असं ठरवलं आणि सर्व पुरुषांनी, ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं, माझ्याकडे आले की आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला या आपल्या परिसराचा जसा आपण विकास मोठ्या झपाट्याने आपण करतोय, नळ, ड्रेनेज, रस्ते, पाण्याच्या टाके असतील, 3 फेज डिपे असतील, जसं आपण या परिसराचा विकास आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून व आमचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून मी या परिसराचा विकास करण्यासाठी जे खारीचा वाटा आम्ही उचलतोय, त्याच माध्यमातून खेदजनक बाब आम्ही निदर्शनास येत होती की या परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी होती आणि वाढते नशेचे व्यापारही वाढत चालले होते. तर हे थांबवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आव्हान केलं होतं, विनंती केली होती. आणि जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना कुणालाच पाठीशी घालू नका असं आम्ही मोठं आव्हान केलं होतं. आणि त्या प्रसंगी एक मोठं आंदोलन, जन आक्रोश मोर्चा आम्ही हे केलं होतं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन जे मी आयोजक ॲडव्होकेट बाबा तायडे, शिवसेना मध्य विभाग प्रमुख या नात्याने आमच्या या परिसरामध्ये हे जे विकासाचे काम, नागरिकांचे जे बेसिक सोयी सुविधा देण्याचा जे आम्ही प्रयत्न करतो, तो सुद्धा त्याच माध्यमातून हा सुद्धा फार मोठा गंभीर विषय होता. कुणीच या विषयावर हात घालायला तयार नाही. सगळे मूग घेऊन या ठिकाणी आजीमाजी असतील किंवा या परिसरातील जे काही विविध पक्षाचे नेते असतील ते मुख घेऊन बसले. आणि या गोष्टींमुळे काय होत होतं की आमच्या परिसरामध्ये नशेचं प्रमाण, व्यापार, अवैध धंदे व्यापार वाढत होता. आणि ही जी नवीन जी गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलं जे याच परिसरात होते ते वाढत चालली होते. आम्ही ठरवलं की फक्त 1-2 व्यक्तीवर कारवाई करून काही उपयोग नाहीये, तर आपल्याला या परिसरातील समूळ आपल्या जे नायनाट जर करायचा असेल नशेचा, अवैध धंदेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा, तर त्यासाठी आपल्याला सगळ्या नागरिकांना, माता भगिनींना एक व्हावं लागेल. आणि त्या माध्यमातून 10,000 माता भगिनी आमच्या सगळ्या परिसरातील सगळे आम्ही एक झालो आणि सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी आम्ही मोठा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर आम्ही घेऊन चाललो होतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या कारणाला जर कोणी जबाबदार असेल तर ते एकमेव म्हणजे दारू बंदी विभाग, त्याला आपण एक्साइज डिपार्टमेंट म्हणतो, आणि अन्न व भेसळ डिपार्टमेंट म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट. कारण बघा, जे दारूबंदी विभाग आहे त्याचं काम आहे की या गोष्टीला आळा घालणं, परंतु पोलिसांवर ढकलून ते मोकळे होऊन जातात, नागरिक त्रस्त होत आहेत. त्याच्यानंतर जे अवैध धंदे आहेत, बटन असेल, गांजा असेल, हे या गोष्टीवर आळा घालण्याचं प्रमाण जो प्रयत्न केला पाहिजे, तर तो प्रयत्न कोणी केला पाहिजे, तर तो प्रयत्न सगळ्यात मोठा केला तर फूड सेंटर ड्रग्स डिपार्टमेंटने केलं होतं. पण आमच्या परिसरामध्ये कधीच ही डिपार्टमेंट दोन्ही येत नाही. परंतु आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय आयुक्त साहेबांना आम्ही जेव्हा सांगितलं, पोलीस आयुक्त साहेबांना, त्यांनी आमच्या गोष्टीची दखल घेतली आणि निश्चित त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी धारेवर धरलंय की तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतोय. आणि आज राजरोसपणे हे असे अवैध प्रकार घडत आहेत. आणि त्यासाठी नागरिक त्रस्त होऊन आज बाबा तायडेंच्या माध्यमातून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, आदरणीय जयस्वाल साहेबांच्या नेतृत्वात, पालकमंत्रींच्या नेतृत्वात हा मोठा जनाक्रोश मोर्चा निघत आहे. तर त्यांना सगळ्यांना धारेवर धरलं आणि पोलीस डिपार्टमेंट आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आयुक्त प्रवीण कुमार साहेब, जे पोलीस आयुक्त साहेब, यांनी अतिशय
पोलीस डिपार्टमेंट ऍक्टिव्ह मोडवर येऊन त्यांनी 5 दिवसामध्ये, या 4 ते 5 दिवसामध्ये संपूर्ण परिसरातील दुकानं तोडताड करून टाकले. काही जे दुकानं पुन्हा टाकत होते त्यांना जाळून टाकण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या प्रभागाचे जे पोलीस निरीक्षक आहेत, छावणी पोलीस स्टेशनचे जाधव साहेब, विवेक जाधव साहेब, ते सुद्धा त्यांनी अतिशय कठोर कारवाईचे बडगा या आरोपीवर, गुन्हेगारावर घातलेला आहे. आणि निश्चित या कारवाईवर आम्ही संतुष्ट होऊन जो उद्याचा, जो आमचा सोमवारचा जो मोर्चा होता तो आम्ही स्थगिती देऊन या पोलीस डिपार्टमेंट कडून एक मोठी अपेक्षा ठेवलेली की ज्या प्रकारचे तुम्ही आता कारवाई चालू केलेल्या आहेत त्या निश्चित कारवाया आमच्याकडे कंटिन्यू चालू द्या. ह्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरे राहिले पाहिजेत. त्याच्यानंतर पोलीस विभागाने तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून आले पाहिजे. कुणाचाही निष्पाप नागरिकांवर, माता भगिनींवर हल्ले झाले नाही पाहिजेत. आणि जे कोणी असे चुकीचा उघड्यावर दारू पितात किंवा चुकीचं काम करतात त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे. तर त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला की अशा प्रकारचे कसलेच घटना घडणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचललेली आहेत. त्यामुळे आम्ही सोमवारचा मोर्चा हा स्थगित केलेला आहे. आणि मी सगळं या प्रसंगी नागरिकांना, माता भगिनींचे, मी युवकांचे, ज्येष्ठांचे आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्या एका शब्दाला मान देऊन आपण जो हा अतिशय. काही काय सांगणार, आज तुमच्या इथं परिसरामध्ये जे छावणीचे पोलीस स्टेशनचे PI साहेब आले होते, बाबाभाऊ तायडे यांनी जे ते आक्रोश मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं आणि पोलिसांनी येऊन काही आश्वासनं दिलेले आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगणार? सर्वांना जे आज कार्यक्रम इथे बाबा तायडे भाऊंनी ठेवलाय आणि इथे घटना घडत आहे. आम्हाला हीच अपेक्षा आहे की बाबा भाऊ तायडे खूप कामे पार पाडली पाहिजे. आपल्या इथे पोलीस स्टेशनची सुधारणा केली पाहिजे. पाठीशी उभे राहू पाहिजे. बाबाभाऊ तायडे यांनी जे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पोलीस इथं आलेले आहेत आणि पोलिसांनी काही आश्वासनं दिलीत की तुमचा परिसर जे ते आम्ही भयमुक्त करू, नशामुक्त करू, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वात आधी तर मी बाबाभाऊ तायडे यांचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण की वर्षानुवर्षे ह्या कॉलनीमध्ये किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे हा अशा समस्यांनी, नशाग्रस्त लोक असतील किंवा दारू विक्री असेल, अशा विविध धंदे इथं चालतात आणि याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते खूप त्रस्त आहेत. कॉलेजला जाणारे मुलं आहेत, मुली आहेत, आबालवृद्ध आहेत, या सर्वांना ह्याचा खूपच त्रास होत होता. आणि ही जी एवढी मोठी समस्या होती याला सामोरे जाण्याचा म्हणजे आजपर्यंत कोणीही प्रयत्न केला नाही जो बाबाभाऊ तायडे यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आज जे PI साहेब येऊन त्यांनी जे काही आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की येथे पोलीस चौकी उभारण्यात येईल, तर नक्कीच मला याचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. बाबाभाऊ तायडेच्या प्रयत्नामधून आम्हाला प्रयत्नांनी जे पोलीस आलेले आहेत त्यांनी या परिसराला नशामुक्त व भयमुक्त करण्याचं आश्वासन दिले. काय वाटतं तुम्हाला, काय सांगणार आहे? नक्कीच भय आशामुक्त ते होणार आहे, कारण बाबाभाऊ असल्यामुळे ते पूर्ण करून घेणार आहेत. कारण जेवढा हा परिषद पहिलेपासूनच म्हणजे कोणी लक्ष देत नव्हते आणि वर्ष झालं त्यांनी पूर्ण कामे हातात घेतलेली आहे. त्याप्रमाणे सुद्धा हा सुद्धा काम ते पूर्ण करतील अशी मी आशा करते आणि करतीलच अशी मनापासून इच्छा आहे. बाबाभाऊ तायडे यांच्या प्रयत्नामुळे पोलिसांनी इथे जे या परिसरामध्ये येऊन सर्वे वगैरे केलेला आहे, याबद्दल काय वाटतं, काय सांगणार? सर्वप्रथम बाबा तायडे यांचं मनापासून अभिनंदन. आणि म्हणजे महत्वाचं काय तर त्यांच्या प्रयत्नातून इथे एक पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. पोलीस स्टेशनचे PI माननीय जाधव सर हे येऊन गेले आणि त्यांनी आश्वासन दिलं की इथं जे अवैध दारू विक्री म्हणा किंवा बटन्स किंवा जे ड्रग्स वगैरे जे चालू आहे तर हे धंदे आम्ही नेहमीच म्हणजे कायमचे बंद पाडू, हे आश्वासन आज त्यांनी जनतेला दिलेलं आहे. आणि यामागे सर्वात जास्त प्रयत्न बाबा तायडे दादा यांनी केलेले आहे. पोलीस आले होते आणि त्यांनी काही मागण्या वगैरे जे होत्या लोकांच्या, यावर काही उत्तरे दिली, याबद्दल काय सांगाल? निश्चितच बाबाभाऊच्या रूपाने आमचा जो हा भीमनगर भावसिंगपुरा परिसर आहे, आम्हाला एक ते खंबीर नेतृत्व मिळालेले आहे आणि त्यांच्या अहोरात्र दिनरात्र याच्यातून प्रयत्नातून
जे सध्याचा विकास आपण बघतच आहोत आणि विकासाच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या परिसराची सुरक्षा. जे काय लहान बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण वगैरे सर्वांची सुरक्षा ही महत्वाची आहे आणि या सुरक्षेच्या दृष्टीनं बाबा भाऊंनी जसं पण त्यांना गुन्हेगारी जी प्रवृत्ती किंवा जे नशाखोरी परिसरामध्ये जे चाललेली आहे ती जशी माहिती मिळाली लगेच त्यांनी वज्रमूठ बांधून सर्वांना एकत्रित आणून जो काही पाठपुरावा केला आणि एक आंदोलन उभारलं त्यालाच एक प्रयत्न त्यांना लवकरच यश मिळालं आणि त्या अनुषंगाने जे काही छावणी पोलीस स्टेशनचे PI जाधव साहेब यांनी लगेच कार्यवाही करून इथले जे काय 3-4 दिवसामध्ये बरीचशी जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला ठेचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये समाधान आहे आणि निश्चितच PI साहेबांनी जे पुढे पण जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्या घटना घडत राहतील त्यांना आळा घालण्यासाठी गस्त आणि रात्रीची पेट्रोलिंगचं वाहन जे ते त्यांनी परिसरामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा भाऊ जे आहेत आणि नागरिक जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि ते आता सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक झालेले त्यामुळे बाबा भाऊंचे आभार आणि छावणी पोलीस स्टेशनचे आणि आयुक्त साहेब यांचे आभार आहेत. तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि इच्छुक उमेदवार म्हणून ऍडव्होकेट बाबा मुताळे तर त्यांना पुढे कसं तुमचं राहणार आहे पाठिंबा? आमच्या परिसरातील जो काय विकास आहे केवळ बाबा भाऊमुळे झालाय असं मी एक नागरिक म्हणून सांगू इच्छितो आणि बाबा भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व परिसराच्या वतीने कारण की बाबा भाऊंनी जे काही 1 वर्षापूर्वी स्वतःला विकासामध्ये झोकून दिलेलं आहे ते दिवस रात्र काही बघत नाही, झोप झाली किंवा नाही किंवा आम्हाला त्रास होईल किंवा ते कसली तमा बाळगत नाही, स्वतःला त्रास करून घेतात. जे काही त्यांचे सहकारी त्यांनाही थोडाफार त्रास झाला तरी ते त्या गोष्टीला गौण समजतात आणि सगळ्यात महत्वाचा आमचा जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीनं सतत कार्यरत असतात. आम्ही जरी सुस्त झालो तरी आम्हाला जागरूक करतात आणि निश्चितच त्यांच्या रूपाने आम्हाला जे एका परिसराला खूप खंबीर मोठं नेतृत्व मिळाले आणि त्यांच्यामुळे आम्ही जे की समाधानी आहोत आणि आमचा विकास त्यांनी केलेलाच आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठा पाऊल उचलले आहे. त्यामुळं इथून पुढची जी भरभराट आहे त्यांच्या रूपाने परिसराची होणार आहे. त्यामुळे मी शिवसेना पक्षाचे आभार व्यक्त करतो आणि जी काही मोठी मंडळी आहे पालकमंत्री साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील आणि भुमरे साहेब असतील किंवा इतर जी मंडळी आहे त्यांच्या एकनाथ शिंदे साहेब जे मुख्य नेतृत्व त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे काही सहकारी वर्ग आहे त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सतत सोबत राहून जे यशामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. बाबा मुताळे यांच्या प्रयत्नामुळे जे जनाक्रोश मोर्चा स्थगित झालेला आहे पोलिसांनी येऊन इथं पाणी दिलेली काही आश्वासने दिले याबद्दल काय सांगा? खरंच फार प्रशंसनीय काम आमच्या बाबा तायडे दादा यांच्या माध्यमातून होऊ लागलेलं आहे. या परिसरामध्ये एकतर 25-30 वर्षापासून विकासाच्या नावानं भोमाभोम होती आणि आता यांच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणतंही पद नसताना जेवढा विकास झालेला आहे या परिसरातील पूर्ण जनता एवढी खुश आहे आणि त्याच माध्यमातून जो सुरक्षितेचा प्रकार म्हणजे हे अनुचित प्रकार इथं होत होता की काही टवाळखोर मुलं किंवा नशेडी दारू गांजावाले किंवा काही असे जे आमच्या परिसरातील लहान लहान मुलं मुली किंवा माता भगिनी काही कंपनीमध्ये जातात त्यांना उशीर होतो यायला आणि त्या टाइमात हे टवाळखोर रस्त्यावर उभे राहून त्यांची छेडछाडी करणं किंवा दारूच्या नशेमध्ये काही आमचे सन्माननीय इंगळे साहेब आहे त्यांना सुद्धा एक दिवस मारहाण झाली. अशा प्रकारचे जे विचित्र धंदे होत होते अवैध धंदे होत होते त्याला आता निश्चितच भाऊ तायडे दादा आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी साहेब आणि खासदार साहेब आमदार साहेब आणि आपल्या भागात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट भाऊ यांच्या आशीर्वादाने आता या प्रभागामध्ये विकास तर होऊच लागलेला आहे पण सुरक्षेसाठी त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण कुमार
पवार साहेब यांना सुद्धा ताकीद दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून छावणीचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव साहेब यांनी त्यावर फार मोठी ऍक्शन घेतलेली आहे आणि या हप्त्यामध्ये त्यांनी फारच उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि या भागामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत तकरीबन 70% त्यांनी आवाक्यात आणलेले आहे आणि यापुढेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी आता कोणतेही अवैध धंदे होऊ देणार नाही किंवा असे काही विचित्र प्रकार होऊ देणार नाही. हे सर्व म्हणजे आमच्या आरोग्य भाऊ तायडे यांच्या प्रयत्नाने झालेले आहे आणि आमच्या परिसरातील जेवढे सुजाण नागरिक आहेत त्यांच्या पाठिंब्याने जे ते भाऊ तायडे यांना सपोर्ट करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात. हे सर्व जनतेचं तेवढंच श्रेय आहे आणि सर्व त्याला मेन म्हणजे या कामासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते आमचे कर्तव्यदक्ष आम्ही त्यांना आश्वासन पुरुष न म्हणता विकास पुरुष म्हणतो. असे आमचे आरोग्य भाऊ तायडे यांनी विकासासोबत आमच्या सुरक्षितेची बी काळजी घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून हे काम होऊ लागले. त्याबद्दल मी आरोग्य भाऊ तायडेंचे बी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाचे बी आभार मानतो. बरोबर. आता येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणूक आहे, यामध्ये आपली कशी भूमिका असणार आहे? आमची भूमिका आता आम्ही पहिलेच ठरवलेली आहे. त्या आमचे अगोदरच म्हणजे फिक्स नगरसेवक आहेत. आम्ही तर पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही त्यांना निवडून देणार आहे. पण आम्हाला ते जर का ते कोणत्याच पदावर नसताना एवढे काम करत आहेत, जेव्हा त्यांना पद भेटेल त्यावेळेस ते काय या विभागाचं काय करतील, प्रभागाचं काय करेल आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी या प्रभागामध्ये म्हणजे या एरियामध्ये नंदनवन करून दाखवीन. त्यासाठी आम्ही त्यांना 100% त्यांचा बी आणि आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. कारण काय या 2-4 वर्षापासून इथे एवढे अवैध धंदे वाढलेले आहेत आणि भाऊभाऊंनी जो प्रयत्न केला त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे 100% उभे आहोत आणि पोलीस आयुक्त पवार साहेबांनी बी त्याला पॉझिटिव्ह होकार दिलेला आहे आणि त्या माध्यमातून कारवाई चालू आहे. त्यासाठी बी मी आरोग्य भाऊ तायडे यांचे आभार. कसं संपर्क साधेल? खरंच त्या दिवशी जी घटना घडली ती खरंच खेदजनक आहे. योगायोगाने ती माझ्यावर घडली. तो प्रसंग आहे ना कुणावरही नाही आला पाहिजे, कारण की त्या प्रसंगाची दाहकता काय आहे ते फक्त मलाच माहिती आहे. कसं आहे माहिती आहे का, कारण नसताना जर आपल्यावर कोणी जर हल्ला करत असेल, गाडीची तोडफोड करत असेल तर त्याचा खूप माणसाला पश्चाताप होतो. जर काही चूक झाली आणि त्याच्यानंतर जर काही उद्भवलं तर त्याचा माणसाला पश्चाताप नाही होत. पण नसताना कारण नसताना जर या गोष्टी घडत असेल तर खरंच माणसाच्या मनाला आहे ना खूप वाईट वाटतंय. आणि मला अजून या भीमनगर भावसिंगपुराच्या जनतेला जे शुद्ध नागरिक स्वतःला समजतात त्यांना फक्त मला एकच आव्हान करायचंय किंवा एक विनंती करायची की ज्या वेळेस तुमच्या समोर असा हल्ला जर कोणावर होत असेल तर तुम्ही बंदेची भूमिका घेऊ नका. कमीत कमी त्यांना सोडवण्याचा थोडा प्रयत्न का होईना थोडा करा. कमीत कमी एवढं तरी आरडा ओरडा का होईना तेवढी तरी करा. किंवा अरे तिकडून एक पोलीसवाडी येऊ लागली, पुढची गाडी येऊ लागली, अरे धाक तरी दाखवा. कारण तो प्रसंग, तो 5 मिनिटाचा प्रसंग जर टळला ना तर हे मॅटर आहे ना शांत होत आहे. पण कुणीच आहे ना मध्यस्थी करायला आज गरज नाही, कारण की ही चूक आहे. खरंच खेदजनक बाब आहे, यायला पाहिजे. कुणाचं तुमच्यामुळे जर कुणाचा जीव वाचत असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे. काय होत नाही, कोणी तुमच्यावर जीव घेणं हल्ला करत नाही, काही नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा असते, मला मान्य आहे. परंतु तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल आणि ते भांडण जर शांत होत असेल तर हा प्रामाणिक पद्धतीने तुम्ही करायलाच पाहिजे. तुमच्यावर जे हल्ले झालेले आहेत त्या हल्लेखोरांना आता अटक झाली का आणि भूमिका काय असेल? त्या गोष्टीला होऊन आज कमीत कमी नाही म्हणलं तर 10 दिवस झालेले आहेत आणि 10 दिवसानंतर आजही त्या लोकांना अटक झालेली नाहीये. आणि मी आता सरांना विचारलं, विवेक सरांना विचारलं की काय झालं त्या लोकांचं. त्यांनी सांगितलं की ते फरार आहेत आणि त्यांना फिरू द्या. त्याच्यानंतर आपण त्यांना एक नोटीस पाठवू आणि त्याच्यानंतर मग मोठ्या कारवाईला आपण त्यांना अटक करू, असं त्यांनी सरांनी मला शब्द दिला आहे. आता तुमच्यासोबत एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे आणि त्यातच बाबाभाऊ तायडे यांनी जे पोलिसांना बोलवलं, त्यांच्या आंदोलनामुळे पोलीस आले आणि तुमच्या परिसरात काही गस्त वाढवणार आहेत आणि काही आश्वासनं दिलीत, याकडे कसं बघताय? सर, प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की तायडे साहेबांचे जेवढे आभार मानावं तेवढे माझ्यासाठी कमी आहे. कारण ज्या वेळेस माझ्यावरती घटना घडली अवघ्या 10 मिनिटांमध्ये तायडे साहेब तिथं हजर झाले
आणि तायडे साहेबांनाच मला गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथून MLC दाखल झाली आणि तिथून मला घाटीमध्ये सुद्धा ते घेऊन गेले आणि पुढच्या ज्या प्रक्रिया होत्या पोलीस स्टेशनच्या FIR करणे, हे करणे, ते करणे, ते त्यांच्यामुळे शक्य झाले. जर मी एकटा गेलो असतो किंवा काही गेलो असतं ना, माझी फक्त त्यांनी NC दाखल करून घेतली असती. मला पोलिसांच्या प्रक्रियेबद्दल ना मला खूप माहिती आहे, कारण की मी रोज पोलिसांच्या, माझे मित्र भरपूर पोलीसवाले आहेत, मी त्यांच्यासोबत राहतो, त्यांची कारवाई बघतो, त्यांचे कार्यक्षेत्र कसे असतात, काय पद्धत असते कामाची, ते मला माहिती आहे. मला 100% माहिती होतं की मी जर पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर माझ्याकडून फक्त ती NC दाखल करून घेणार आहे. पण तायडे साहेबांमुळे त्यांनी कमीत कमी FIR नोंदवला, ही तरी त्यांनी तयारी दाखवली. माझं नाव दिलीप इंगळे, शाक्यनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.